दोन फलंदाजाची नावं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. मांढरदेवी 12th मॅन आपण यायचं आहे तात्काळ, हे सांगायला लागलं नाही पाहिजे. आपण वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक टुर्नामेंट्स या ठिकाणी आयोजित केल्या गेल्यात आणि तब्बल 8 वर्ष आपण टुर्नामेंट्स खेळतोय. तर 12th मॅन पाठवायचं आहे. टॉस झाल्यानंतर लगेच 12th मॅन रेडी ठेवायचं आहे. तर मांढरदेवी दिस इज द लास्ट कॉल फॉर यू. शेवटचा कॉल आहे, आपण 12th मॅन पाठवायचं आहे. मॅच थांबू नका प्लीज. पुन्हा एकदा विनंती आहे, या स्पर्धेचे नियम आहेत. जे उर्वरित संघ आहेत त्यांच्या कप्तानांना देखील मी विनंती करतोय की 12th मॅन कॉम्बॉक्समध्ये इमिजिएटली पाठवायचं आहे. इनिंगच्या ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होणार, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण रेडी राहायचं आहे. धन्यवाद. तर दोन पंचांची जोडी मैदानात आहे. इट्स अ प्रोफेशनल अंपायर्स फ्रॉम द नवी मुंबई झोन, दत्ता मेहर आणि शशी मेहर. विशेषतः शशी मेहर, शशीने दत्ता यांची फलंदाजी आम्ही भरपूर वेळा एन्जॉय केली आहे नवी मुंबईच्या या अनेक पटांगणामध्ये. ते आता भूमिकेमध्ये आहेत, त्या म्हणजे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. एक सुरेख पंचगिरी. पहिलं षटक मार्गस्थ होताना 4 षटकांचे सामने आहेत. विश्वनाथ, राहुल ऑन स्ट्राइक, मनीष ऑन नॉन स्ट्राइक. धन्यवाद मांढरदेवी कॅप्टन. द टॉस जिंकलाय तो म्हणजे वासुळे ए वर्सेस मांढरदेवी. एक मोठा सामना आपल्या समोर मित्रांनो प्रदर्शित होतोय 7 स्टार्स यूट्यूबच्या माध्यमातून. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट मेनवली श्री वागेश्वरी चषक तिसरा सामना. पहिला चेंडू यावेळी स्वाईप केलाय खूप चांगल्या पद्धतीने. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि पंचांचा येतोय तो चौकार. खूप चांगले सामने आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत आणि नक्कीच श्री वागेश्वरी चषक याचा जर आपण भूतकाळ पाहिला तर जावली पटांगणामधील वाई तालुक्यातील एक अप्रतिम अशी स्पर्धा आपण मुंबईच्या आणि नवी मुंबईमध्ये प्रदर्शित होता अनेक वेळा पाहिली आहे. पुन्हा एकदा विश्वनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना यावेळी फुल पिच डिलिव्हरी आणि फलंदाजाकडे याचं उत्तर नव्हतं. पहिला चेंडू यावेळी आपण पाहिला थोडासा स्वैर मारा होता आउटसाइड द लेग स्टंप. मात्र दुसरा चेंडू अगदी लक्षावर आहे. कमबॅक केलंय विश्वनाथने. वेल बोल्ड. राहुल ऑन स्ट्राइक, मनीष ऑन नॉन स्ट्राइक. मांढरदेवी संघाला आमंत्रित केलंय. वासोळे ए संघानं अनेक चांगले सामने वर्षाची सांगता श्री वागेश्वरी चषकाने होते आणि नक्कीच प्रत्येक संघाला याचं औत्सुक्य असेल की कोण हा ट्रॉफी जिंकणे. आम्ही कॅच होतोय का पाहायचं आहे आणि ओ नो कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू यावेळी पिच होतोय आणि नक्कीच ज्यावेळेस क्षेत्ररक्षकांनी नजर हटवली होती त्याच वेळेस समजलं होतं की तो कॅच होणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला चेंडूवरची नजर कायम ठेवली तर आणि तरच आपल्याला तो झेल होऊ शकतो. याकडे लक्ष द्यायचं. क्षेत्ररक्षण मागच्या सामन्यात आपण पाहिलं ब्लॅक कोब्रा संघाने देखील क्षेत्ररक्षणामध्ये जी चूक केली ती महागात ठरली. धावसंख्या कमी होती, रोखायचं कमी होतं, मात्र ती क्षमता कुसगाव संघाकडे आहे. अजित वरे साहेब असतील, किशोर निकम साहेब असतील, चिंतामणी त्यांचे सुपुत्र या संघांनी चांगला खेळ करून दाखवला आत्तापर्यंत वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गतच्या अनेक स्पर्धांमध्ये. मात्र तसं होताना आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसत नाहीये. एक दुर्दैवीरित्या तो संघ बाद होतोय फेरीमधून आणि कोंडवली जय महाराष्ट्र संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर हा सामना वासोळे ए वर्सेस मांढरदेवी या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय. विश्वनाथ पुन्हा एकदा चांगलं षटक म्हणता येईल विश्वनाथचं. ओ यस, यावेळी स्विंग अँड मिस बाय राहुल. अतिशय अतिशय सुरेख असा चेंडू आपण मार्गस्थ होताना पाहतोय. यष्टिरक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी केली तो जो दबाव जो प्रेशर आहे तो नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघ मांढरदेवी या संघावर असेल. किंतु परंतु बट हे सगळे खेळ आहेत क्रिकेटचे. यावेळी चांगल्या पद्धतीने ग्लान्स केला जातो. चेंडू सीमारेषेकडे जातोय. धावता येत आहेत का जी नाही. चेंडू रेस जिंकतोय आणि सामना यावेळी वासोळे संघाकडे झुकतो आपण पाहतोय कारण पूर्णपणे सामन्यावर पकड आहे. 2 बाउंड्रीज या षटकामध्ये आलेल्या आहेत. विश्वनाथ काहीचे चांगले चेंडू टाकल्यानंतर काहीचा स्वैर होतोय.
ओ यस, पुन्हा एकदा कमबॅक विश्वनाथची ही कैफियत, ही स्पेशलिटी. आणि एंड ऑफ द विश्वनाथ ओव्हर. पहिले षटक संपतंय. 17 धावा झाल्यात, 11 धावसंख्या, 11 करेक्शन. इतिहासाबद्दल आपण म्हणत होतो, अतिशय चांगले संघ या स्पर्धेमध्ये आहेत. रेणावळे ब, रेणावळे दत्तकृपा, त्यानंतर कुसगाव, ब्लॅक कोब्रा, कोंडवली जय महाराष्ट्र, वासोळे ए, मांढरदेवी, कोंडवळे व्याहळी. आणि तदनंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत ते संघ म्हणजे वडवली मेनवली. 12:15 आणि 1 वाजता शेवटचा सामना असेल तो म्हणजे आसरे 11 वर्सेस डुईचवाडी. तर पहिले षटक संपुष्टात. धावसंख्या बिनबाद 11, 11 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. एक चांगला सामना आपल्या समोर या ठिकाणी मित्रांनो प्रदर्शित होताना आपण पाहतोय. आणि अतिशय सुंदर असं प्रक्षेपण 7 स्टार्सचे 2 शिलेदार या ठिकाणी करताना पाहतात. अभय खुणे, मयूर मार्के, कुणाल राव आणि हर्षद टोपले हे 4 आहेत. स्कोरर माझ्यासमोर समवेत अक्षय निंबाळकर, प्रतीक यादव. प्रतीक माझ्यासमोर आता स्कोरिंग करतोय. माझ्या समवेत आहेत साथी समालोचक गणेश शिंदे साहेब. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अर्जुन. यस, 4 धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा. मनीष पहिल्याच चेंडूवरती आपले मनसुबे जाहीर करताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. T20 क्रिकेट. आणि दुसऱ्या षटकामध्ये अशा पद्धतीनं एक आक्रमक क्रिकेट. वासोळे संघाचे कर्णधार टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं ते म्हणजे मांढरदेवी संघाला. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर या पटांगणावर 4 षटकामध्ये प्रत्येक 15 धावा आल्या प्रत्येक षटकामध्ये. तर गोलंदाजी करणाऱ्या जो संघ आहे नंतरचा त्यांना डिफेंड करणं खूप सोपं होऊन जाईल. नक्कीच क्षेत्ररक्षण महत्त्वाचा अंग ठरणार आहे. आणि 50 ते 60 धावा लक्ष प्रत्येक संघाचं असतं ज्यावेळेस ते प्रथम फलंदाजी करतात. आणि 360 ग्राउंड असल्यामुळे चेसिंगसाठी प्रत्येक संघ जातो. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे वासोळे संघानं टॉस जिंकला आणि मांढरदेवी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. या आपण फलंदाजी करा आणि आम्हाला एक लक्ष्य, एक टार्गेट सेट करा. अर्जुन टायटम ओ विकेट गोलंदाजी करताना यावेळी खूप चांगल्या पद्धतीने पिवोट होत आहेत. लेग साईडच्या मागे यावेळी चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय मात्र 2 धावा काय रोखू शकणार नाहीयेत. राहुल आणि मनीष अशी जोडी मांढरदेवीची आहे. नक्कीच मांढरदेवी आईचा आशीर्वाद घेऊन ही या स्पर्धेमध्ये उतरलेत. श्री वाघेश्वरी चषक कोणता संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि अंतिम दिवस. संध्याकाळी प्रमुख पाहुण्यांचे शुभ असते. यावेळी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक तर हे तृतीय पारितोषिक देखील आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज असे अनेक पारितोषिकांची लयलूट या ठिकाणी होताना आपण आज संध्याकाळी पाहणार आहात. तर मित्रांनो, यूट्यूबवर लाईव्ह पाहत असलेल्या समस्त क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. ओ व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. झेल होतोय का पाहू. यस इट इज. व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच. कॅच टेकन बाय विश्वनाथ, कॅप्टन ऑफ मांढरदेवी वासोळे. करेक्शन. असं म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. वासोळे संघाचे कर्णधार ज्यावेळेस टॉस का बॉस कक्षामध्ये आम्ही टॉस जिंकल्यानंतर त्यांचं एक बाईट घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आणि हा प्रयत्न सुरेख आहे. विश्वनाथनं पहिलं षटक टाकलं, 11 धावा दिल्या. मात्र तदनंतर या ठिकाणी जो झेल घेतलाय एका मोठा फलंदाज मासा गळायला लागतो तो म्हणजे मनीष. अत्यंत चांगला पद्धतीने खेळत होता. विक्रम मांढरे ऑन स्क्रीन. मनीष बॅक टू पॅव्हलियन. धावा केल्यात मनीषनं 4. बाद झालेत डीप झोनमध्ये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विश्वनाथनं टिपलंय. आणि यावेळी आपण पाहतोय
वन डाऊन बॅट विक्रम मांढरे. तर विक्रम आणि राहुल अशी जोडी मैदानात आहे. चांगला प्रयत्न होता तो म्हणजे मांढरदेवी संघाचा. हाणामारीचं क्रिकेट असतंय मित्रांनो. 4 षटकांचे सामने आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला फाईट करायची आहे. तर नक्कीच 50+ टार्गेट हे निश्चित आणि सुनिश्चित करून ठेवायचं आहे. व यावेळी खूप चांगल्या पद्धतीने तेज तर्रार गेंद मार्गस्थ होताना आपण पाहतोय. विकेट किपरकडून चूक होते. बाईसचा इशारा आहे का हे आपण आपल्याला पाहायचं आहे. यस बॅटकट थँक्यू. द बॅटकट आहे शशी मेहर आणि दत्ता मेहर. नवी मुंबईची नामांकित फलंदाज यावेळी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि अनेक सामन्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी. अचूक निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे. यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र चेंडू बॅटची टॉपेज लागून मागे अडवला जातोय. नो बॉलचा इशारा पंचांचा. इट्स अ फ्री हिट सिग्नल बाय अंपायर मेहर बंधू या ठिकाणी आपल्याला पंचाच्या भूमिकेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वा बंधू, पठाण बंधू, अमरनाथ बंधू असे अनेक बंधू आहेत ज्यांनी क्रिकेटचं नाव मोठं केलं आहे. यावेळी मेहर नाव मोठं करत असताना आपण पाहतोय क्रिकेटचा लगाव आपण पाहतोय. यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूफेक केली जाते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र तो असफल होतोय. षटक संपतंय का? यस प्रतीक कळवतोय षटक संपतंय. 2 षटकं संपुष्टात. धावसंख्या 20 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर 50% झालंय. मांढरदेवी संघ जो आहे फलंदाजी करतोय. 10.00 धावांचं करंट रन रेट आपण या ठिकाणी पाहतोय आणि नक्कीच 20 धावा 1 गडी बाद एक चांगली स्थिती म्हणता येईल. एक प्लॅटफॉर्म उभं केलं आहे मांढरदेवी संघाने आणि ज्यावेळेस त्यांचे कर्णधार यांचं मी शब्द त्या ठिकाणी सांगितले ते म्हणजे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू आणि दबाव हा प्रतिस्पर्धी संघावर टाकू. तर विश्वनाथ कॅप्टन आहेत आणि विश्वनाथने एक नीव दिली आहे कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं पाहिजे, कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. पहिल्या षटकात आल्या धावा 11, दुसऱ्या षटकात धावा आल्या 9, एकूण धावा झाल्यात 20 आणि गडीबाज झालेत ते 1. तर श्री वागेश्वरी चषक मेणवली क्रिकेट क्लब मेणवली समस्त क्रीडा रसिकांचं, गाववाल्यांचं, सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. ज्या ज्या खेळाडूंनी, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेला सहभाग नोंदवलाय आणि हे पूर्ण जे काम आहे, जो संघर्ष आहे, जी जबाबदारी आहे ती सुरेखरित्या पाडली आहे त्यांचं या ठिकाणी कौतुक करेन. आणि सामन्याकडे आपण वळूया. प्रकाश कशा पद्धतीने प्रकाश टाकतायत या संपूर्ण तिसऱ्या षटकावर पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज पहिल्यांदाच आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हला विश्वनाथ त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र 1 धाव मिळेल. संघाला धावसंख्या पोहोचते ते 21-21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक घमासान युद्ध आपण पाहतोय वासोळे ए विरुद्ध मांढरदेवी या 2 संघांच्या दरम्यान. जिंकण्याची उत्सुकता, जिंकण्याची लालसा, जिंकण्याची मनीषा, जिंकण्याची आकांक्षा दोन्ही संघांमध्ये दिसते. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट पिच डिलिव्हरी 2 खेळाडूंना भेदून जातोय. गच्चाळ क्षेत्ररक्षण फायदा मिळतोय. धाव पोचतायत त्या 25. विक्रमच्या नावावरती किती विक्रम आहेत हे आम्हाला पाहायचं आहे. मांढरदेवीचा प्रमुख फलंदाज आहे आणि 12th मन आमच्याकडे छोटे काणे आहे निखिल ढेबे. निखिल सांगतोय की विक्रमने अनेक विक्रम प्रस्थापित केले मात्र या स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवणार का? चौकार सुरेख आहे. आत्मविश्वास दुणावलाय. पाहूया. यस यावेळी स्विंग अँड मिस कमबॅक करताना आपण गोलंदाज पाहिलंय. वासोळे या संघाचं कौतुक करेल. एक चेंडू जर खराब पडला तर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करण्याची क्षमता मी वासोळे ए संघाच्या गोलंदाजामध्ये पाहिली आहे आणि ही क्षमता खचून भरली आहे. ती मनोधैर्य वाढवणारी क्षमता असेल मात्र विक्रमकडे तो स्टँडर्ड आहे का, ती क्षमता आहे का हे आपण चेक करूया. शफल होत आहेत, पुढे येत आहेत आणि खूप चांगला पण ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा विश्वनाथ नाही. विश्वनाथकडे चूक होताना आपण कधीही पाहिलेली नाही. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. गडीबाज झालेत 2 आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 25.
विक्रम बाद झालेत. जय आणि पराजय यामधील जे अंतर आहे, नक्की जय आम्हाला पाहिजे. जयन वीरू रमेश सिप्पी यांचा 70 mm चा पिक्चर शोले जो संपूर्ण विश्वामध्ये भारताचं नाव करून गेला. तर जय कशा पद्धतीने करणार आहेत फलंदाजी हे आपल्याला पाहायचं आहे. कारण मांढरदेवी संघाला चॅलेंज दिलं आहे आणि चॅलेंज स्वीकारणं ही आमची सातारकरांची एक जबाबदारी आहे, एक चिन्ह आहे, एक ओळख आहे. त्या पद्धतीने खेळतात का हे पाहायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने टोलवला, बॅटच्या मधोमध घेतलाय, चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळी काऊ कॉर्नरमध्ये चेंडू जातो. नक्कीच पहिली धाव वेगाने असणार आणि दुसरी धाव देखील लिलया पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 27 धाव आहेत. 50 धावांचं एक माफक आव्हान असेल, एक टार्गेट, एक समोर चित्र. नक्कीच मांढरदेवी कॅप्टन ज्या पद्धतीने म्हणाले होते की आम्ही या स्पर्धेमध्ये आमची छाप उमटवणार, आमचं वलय दाखवणार, आमची ताकद दाखवणार. मांढरदेवी आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही या स्पर्धेमध्ये उतरलोय. आम्ही दाखवणार आमची क्षमता काय आहे. स्वैर मारा, पंचांचे हात फैलावत आहेत पंच मेहर. एकोणतीस धावा, 29 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद, 2 गडी बाद झाल्यानंतर आपण हे चित्र पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू यावेळी खूप चांगल्या पद्धतीने पुल केला जातोय. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलीच चूक नाही आहे. सफाईदार क्षेत्ररक्षण आपण म्हणता येईल. डीप झोनमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची शारीरिक क्षमता ही नक्कीच यावेळी वाखाणण्याजोगी आहे. षटक संपतंय 33 आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 30. 2 गडी बाद. तर नक्कीच ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं मांढरदेवीचा संघ आहे 10 धावांची सरासरी गाठली. मात्र मी असं भाकीत केलं होतं की 15 धावांची सरासरी या 360च्या ग्राउंडमध्ये आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. कारण एज जरी लागली तर एक वेळच्या मागे धावा आहेत, आउटफील्ड फास्ट आहे आणि जर एकमेव जर काही फायदा असेल तर विकेटमधून, पिचच्या व्हेरिएशन्समधून आपण या ठिकाणी फायदा गोलंदाजाला मिळताना आपण पाहिला आहे. मात्र जर आउटफील्डचा जर विचार केला तर नक्कीच आउटफील्ड खूप फास्ट आहे. तर आदरणीय सागर चौधरी बेनुडे गावचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मेनवली क्रिकेट क्लब मेनवली यांच्या माध्यमातून श्री वाघेश्वरी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर. तर 3 षटकं संपलेत. माहितीसाठी आपल्या आता हा सामना चालू आहे तो म्हणजे वासोळे विरुद्ध मांढरदेवी. या 2 संघांच्या दरम्यान वासोळे ए संघाचे कर्णधार टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण आणि मांढरदेवीचा संघ 2 गडी बाद 30. कोंडवळे विरुद्ध व्याहळी या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण जर आम्हाला ऐकत असाल तर आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचंय. कोंडवळे विरुद्ध व्याहळी नेक्स्ट मॅच ऑफ दिस ब्युटिफुल टुर्नामेंट श्री वाघेश्वरी चषक. एका अप्रतिम स्पर्धेसाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. कोंडवळे कॅप्टन वर्सेस व्याहळी कॅप्टन या आम्ही आपल्यास आमंत्रित करतोय. शेवटचा षटक आहे आणि यावेळेस शॉर्टफिट डिलिव्हरी लॉंग ऑफ सीझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव घेईल आणि गचाळ क्षेत्ररक्षण मिसफिल्ड आणि चांगला आणि सुरेख फायदा संघाला पोहोचतोय. मांढरदेवी संघ 32 धावांना जाऊन पोहोचलाय. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. 50चं टार्गेट होतं. मांढरदेवीचे कप्तान म्हणाले होते आम्ही जास्तीत जास्त धावा करणार आणि फलंदाजांना देखील तोच कानमंत्र दिलाय. एक गेम प्लॅन असेल. मात्र 5 चेंडू आहेत. गोलंदाज सुमितकडे ती क्षमता आहे. सुमित हे 5 चेंडूमध्ये रोखतोय का हे आपल्याला पाहायचं आहे. यस, सुमित कमबॅक करतोय. ज्या पद्धतीने म्हटलं होतं की वासोळे ए संघ आहे हा प्रोफेशनल क्रिकेटर्सचा भरणा असलेला संघ आहे. व्यावसायिक क्रिकेट काय असतं हे देखील या संघाच्या सर्व खेळाडूंना माहीत आहे आणि त्याच पद्धतीने विश्वनाथ आपला संघ घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. कुठल्याही पद्धतीनं कुठलंही गालबोट आपण या स्पर्धेला लावायचं नाही. कारण ही परंपरा आहे की पारदर्शक क्रिकेट, निपक्षपाती निर्णयाची क्षमता असलेला ही जी स्पर्धा आहे श्री वाघेश्वरी चषक. गेली कित्येक वर्ष आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. मुंबई असेल, नवी मुंबई असेल,
या संपूर्ण पटांगणामधील क्रीडांगणात आपण अत्यंत सुरेख अशा स्पर्धा विविध क्रिकेट संघांच्या माध्यमातून या स्पर्धा भरवण्यात येतात आणि त्याच पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं क्रिकेट या ठिकाणी खेळवलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला खेळायचं आणि खूप चांगल्या पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर दोन क्षेत्रांच्या मधून साइड स्ट्रिंग की तरफ या आता वा खूबसूरत चौका 4 रन. तर पाहू शकता कशा पद्धतीनं आपण 7 स्टारच्या माध्यमातून रिप्ले फुल पिच डिलिव्हरी मिडल स्टंपवर चेंडू पिच होतोय सुमितचा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने अगदी फक्त रायझिंग डिलिव्हरी ऑन द राईज त्या चेंडूवरती साइड स्क्रीनच्या दिशेनं मारलेला हा सुंदर असा चौकार. यावेळी थोडासा चेंडू बाहेर आहे आणि पंच या ठिकाणी ओळखतायत आणि अचूक निर्देश देतात. इट्स अ वाईड. चौकार आणि षटकारांचं हाणामारीचं षटक आहे आणि नक्कीच जे मांढरदेवीचे कप्तान आहेत ते सांगतायत ओरडून सांगतायत पॅव्हेलियनमधून की आपल्याला चौकार आणि षटकारांची आतषबाजी हवी आहे. डिसेंबरचा महिना आहे, थंडी या ठिकाणी खूप आहे नवी मुंबईमध्ये, मात्र या चौकार षटकारांचा जो पाऊस पडणार आहे त्याने जी गरमी या ठिकाणी उत्पन्न होणार आहे आणि त्याचा फायदा आणि त्याचं एन्जॉयमेंट आहे क्रिकेट रसिकांना होणार. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू विकेटच्या मागे पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील घेतली गेली पाहिजे आणि ती घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, मात्र चेंडू अतिशय व्यवस्थित गॅदर केलाय आणि 2 धावांची धावसंख्या 41. रेनवळे दत्तकृपा कॅप्टन प्लीज जॉईन व्हा. तसेच कोंडवली जय महाराष्ट्र या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही आमंत्रित करतो. यानंतरचा सामना असेल तो आपला असेल आणि आपण जॉईन व्हायचं टॉस का बॉसमध्ये. थँक्यू. रेनवळे दत्तकृपा कॅप्टन तसेच कोंडवली जय महाराष्ट्र हे 2 विजेते संघ पहिल्या फेरीतील दाखल होत आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये आमंत्रित करतोय दोन्ही विजेते संघांना. कॅप्टन कर्णधार आपण यायचं आहे. सामन्याकडे वळूया. अतिशय खुमासदार सामना असेल. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 या ठिकाणी विकेट्स प्राप्त केलेत ते म्हणजे संघ वासोळ ए ने. मांढरदेवी संघ 43 धावांवर आहे अजूनही. सुमितचा हा चेंडू यावेळी खूप चांगल्या पद्धतीने टोलवलाय. डीप झोन मध्ये नक्कीच 2 धावा मिळतील यात शंका नाही आहे. तिसरी धाव घेतात की हे पाहायचे मात्र नाही. 45 धावा, 2 गडी बाद आणि धावसंख्येत या ठिकाणी 4 षटकं संपुष्टात. इनिंग फर्स्ट कंप्लीट होते आणि 46 धावांचं लक्ष टार्गेट. 46 टू विन दिस मॅच ॲज फार ॲज वासोळ ए इज कन्सर्न. वासोळे संघाला 46 धावांचं लक्ष टार्गेट या ठिकाणी दिलंय. ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या संघ मांढरदेवी या संघानं. आणि नक्कीच मी आमंत्रित करत पुन्हा एकदा टॉस का बॉससाठी रेणावळे दत्तकृपा वर्सेस कोंडवली जय महाराष्ट्र. चला प्लीज दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल. टीम दत्तकृपा रेणावळे विपक्ष टीम जय महाराष्ट्र कोंडवली दोन्ही संघाचे संघनायक. चला या टॉसच्या कडे या प्लीज विनंती असेल. चला टीम कोंडवली संघाचे संघनायक येतात. टीम रेणावळे चला 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 प्लीज विनंती असेल आपल्याला. सागर चौधरी सरांना विनंती असेल टॉस साठी आपण या प्लीज. टॉस का बॉस या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा लगेचच टॉस करणार आहोत मधल्या काळामध्ये. तर चला दोन्ही संघाचे संघनायक थोडंसं स्पीडअपली घ्या. तसेच टीम मांढरदेवी आपल्याला विनंती असेल आपण लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये उतरा मित्रांनो प्लीज. कारण आजचा दिवस फायनलचा आहे त्यासाठी आयोजकांना सुद्धा आपण सहकार्य करायचंय सगळ्यांनी. विनंती राहील. मी सातत्यानं आयोजनाबद्दल सांगत असतो की मित्रांनो तुमच्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलाय त्यांनी, तर त्यांच्यासाठी आपण सहकार्य करायचं वेळेचं. कारण संध्याकाळी 5:30 पावणे 6ला अंधार होत असतो, तर नंतर मॅचेस खेळता येतात आपल्याला. त्यासाठी प्लीज लगेचच आपण लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला टीम रेणावळे दत्तकृपा रेणावळे, विपक्ष टीम जय महाराष्ट्र कोंडवली. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. कोण मागेल?
यस, इथे मात्र रेणावळे संघाकडून कॉल दिला जाईल. स्विंग द कॉइन, काटा द कॉल, आणि इथे मात्र छापा. टीम खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्र कोंडवली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा मात्र कॉल जातोय. सर्वप्रथम जाऊया, काय निर्णय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्की क्षेत्ररक्षणाकडे. आणि सातत्यानं पाहिलं ना, सारसोळीच्या मैदानामध्ये चेसिंगला करण्यात अर्धा हात असतात, परंतु आता एक एक मॅच जिंकून मात्र पुढच्या स्टेपमध्ये आहात. काय प्लॅन असेल क्षेत्ररक्षण करत असताना? पाहिलं गेलं तर टीम दत्तगुरुबा रेणावळेला किती धावांपर्यंत रोखाल आणि कोणत्या खेळाडूवरती नक्की अटॅक केला जाईल? आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि शरद कोंढाळकर याच्यावर आमचा हे राहील. यस, एकमेव नाव आहे रेणावळे. अर्थातच व्हाईट टेनिस क्रिकेटमध्ये नक्की मी सातत्यानं सांगतो, 5 टॉपर आहेत ना ऑलराऊंडर सातारा जिल्ह्यात, त्यामध्ये शरद कोंढाळकर येतात. टॉस हरला, बॅटिंग करायची. आता स्ट्रॅटेजी वेगळी करावी लागेल. मगाशी चेस केला, आता किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल आणि कोणत्या खेळाडूला काय सांगाल? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, तरी सुद्धा 60 रन करू. 60 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न तर केला जाईल, परंतु आपण जर पाहिलं पहिली मॅच थोडीशी खेळपट्टी दमट होती पाहिलं गेलं. आता सलामी वीर म्हणून आम्हाला शरद पाहायला मिळतील का? काय स्ट्रॅटेजी असेल? आता तिथे सर्वांमध्ये बोलून ठरवू काय करायचं ते. नक्कीच पत्ते उघडे केले जात नाहीये. दोघांनाही शुभेच्छा असतील आणि मान्यवरांना विनंती असेल, आपण मंचावरती सन्नपन्न व्हायचं आहे. विन द टॉस टीम जय महाराष्ट्र कोंडवली, सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. आणि खऱ्या अर्थानं सेकंड राऊंडची मॅच आहे, म्हणजेच प्रेक्षकांना एक पर्वणी असेल मित्रांनो. एक हाय व्होल्टेज ड्रामा येणाऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल, परंतु तुर्तास जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये वाघ सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद गणेश शिंदे सर यांचा आवाज आपण ऐकला. तर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट क्लब मेनवली आयोजित श्री वाघेश्वरी चषक सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवर पाहुणे तसेच यूट्यूबवर पाहत असलेल्या 7 स्टार क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आपल्याला घेऊन जातोय. या आजच्या दिवसातील फायनल दिवसातील अंतिम दिवसातील 4था सामना, तो म्हणजे रेणावळे दत्तकृपा आणि कोंडवली जय महाराष्ट्र या 2 विजेते संघांच्या मधील लढत आपल्याला पाहायची आहे. आणि कोंडवली जय महाराष्ट्र संघ याने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण मैदानाकडे वळूया. तर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट क्लब मेनवली या श्री वाघेश्वरी चषकाबद्दल आपण म्हणत होतो. आणि नक्कीच अनेक स्पर्धा, अनेक मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या संपूर्ण क्रीडांगणामधील आयोजित या स्पर्धांमध्ये प्रत्येक वर्षी एक नवीन संघ आपल्याला विजेते होताना आपल्याला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक संघाला दोलनामय स्थिती आहे, प्रत्येक संघाला समान संधी या ठिकाणी दिली जाते. नक्कीच मी कौतुक करेल ते म्हणजे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या संपूर्ण असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत चोरगे साहेब तसेच उपाध्यक्ष यांचं. कारण अशा पद्धतीने वाई परिसरातील, सातारा परिसरातील सर्व क्रीडा रसिकांना तसेच विशेषतः खेळाडूंना हे जे प्लॅटफॉर्म दिलं आहे आणि या प्लॅटफॉर्ममधून आपण व्यावसायिक क्रिकेटकडे अनेक खेळाडूंना आपण वळताना आपण पाहणार आहोत. आपण बघतोय ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डी सारखा एक सामान्य घरामधून आणि नक्कीच मिडल क्लास फॅमिलीमधून आलेला एक खेळाडू, आणि नक्कीच त्या खेळाडूनं आज पहिली सेंचुरी 21व्या वर्षामध्ये पटकावली आणि पहिल्याच सिरीजमध्ये शतक पटकावून 114 धावांची लयलूट केली आणि भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरती एक सुंदर अशी सुरुवात आणि सुंदर असं स्टार्ट या संपूर्ण क्रिकेट कसोटीमध्ये दिले. त्याबद्दल नक्कीच अभिनंदनाचा वर्ष संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण क्रीडा विश्वात केला जातोय. सामन्याकडे पहिला चेंडू, यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू अपील होत आहे आणि हाफ अटेड अपील ज्याला म्हटलं जातं, आश्वासक नव्हतं. पंच मेहर त्या ठिकाणी आहेत, त्यांनी ओळखले या अपीलमध्ये जान कमी आहे. सुमित आणि विश्वनाथ ही जोडी मैदानात आपण पाहतोय. यावेळी खूप चांगल्या खेळण्याचा प्रयत्न, माणसांचं भोट आसमानताकडे म्हणजेच बाद होतोय. सुमित बाद होताना आपण पाहतोय. एक दुर्भाग्यवश दुर्दैवाने एक चांगला फलंदाज, एक मोठा मासा गळायला लागला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण मनीष हा 23 सर्रार गोलंदाज आहे
अगदी लक्ष्यावरती गोलंदाजी करणं आणि प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने रोखणं हे माहीत आहे, ते म्हणजे सुमितला, आणि तेच या ठिकाणी करून दाखवतोय अर्जुन. वन डाऊन बॅट अर्जुन आता मैदानात येतोय. करेक्शन या ठिकाणी आहे. सचिन फलंदाज दूरवरून येत आहेत. थोडंसं वातावरण धुकं पसरलंय, त्यामुळे थोडीशी आयसाईट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ओळखणं फलंदाजाला कठीण आहे. तर सचिन, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, नक्कीच अभिमान आणि मान देशामध्ये नव्हे तर विश्वामध्ये ज्याने मान उंचावली तो सचिन भारतासाठी त्याने करून दाखवलंय. हा सचिन काय करतोय हे आपल्याला बघायचंय. वासोळे संघ आणि या वासोळे संघाचा सचिन काय करतोय. यस, नावामध्ये सचिन आहे. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय तो सुरेख चौकार. नक्कीच आत्मविश्वास पूर्ण पहिल्या चेंडूवरती एक पॅव्हेलियनमधून सेट होऊन आलेला फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहतोय. एक मोठं पटल आहे श्री वाघेश्वरी चषक. या चषकाचं नाव आहे. संपूर्ण सातारा परिसरामध्ये कोणता संघ हा चषक जिंकणार याकडे संपूर्ण सातारकरांचंच नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचं लक्ष लागलंय. हो, यावेळी खूप चांगल्या पद्धतीने, अतिशय चांगला, अगदी दोन फलंदाजामधून ज्या पद्धतीने धागा विणावा त्या पद्धतीने या ठिकाणी सुईमधून धागा या ठिकाणी ओवताना आपण पाहतोय. 2 धावा घेतल्यात. माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे लिलया खेळण्याची क्षमता आहे, माझ्याकडे उंच फटके आहेत, माझ्याकडे स्टडी क्रिकेट पुशअप आहे, पुश रहो आणि खुश रहो अशी थिअरी आहे. ती या ठिकाणी अजमावताना आपण सचिनला पाहतोय. नक्कीच विश्वनाथबद्दल आपण सांगायचं झालं तर व्यावसायिक क्रिकेटचा मुलामा असलेला हा खेळाडू आहे आणि नक्कीच या खेळाडूनं अनेक सामने लिलया आपल्या संघाला विजय प्रस्थापित करताना अनेक सामन्यामध्ये आम्ही पाहिलंय. तर अनेक स्पर्धेचा अनुभव असलेले हे 2 खेळाडू आहेत. सचिनसाठी कानमंत्र विश्वनाथकडून. मनीतचा चेंडू यावेळी खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. हाय हँडसम मॅसिव्ह हिट, दॅट्स अ ह्यूज सिक्सर. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा पद्धतीने खरपूस समाचार ज्याला म्हटलं जातं, सकाळची मेजवानी, गुड मॉर्निंग केलं जातंय मनीषला. एक सामना दोन्ही संघ जिंकलेत. मात्र या शॉर्ट पिच चेंडूवरती अगदी आपली छाप सोडताना आपण पाहतोय. यानंतरचा सामना या 2 संघांमध्ये असेल. जे विजेते आहेत आपण हा सामना बघतोय तो म्हणजे 46 धावांचा पाठलाग करत असताना सामना. आणि या 46 धावांचा पाठलाग करत असताना हा सुंदर उत्तुंग षटकार खूप काही कॉन्फिडन्स देऊन जाईल सचिनला. वासोळे संघाला हा कॉन्फिडन्स निर्माण करणारा पॅव्हेलियनमध्ये वासोळेच्या नक्कीच थोडंसं आनंददायी वातावरण असेल. या फुल टॉस आहे, गाईड केलं जातोय, मात्र कॅच होऊ शकतो का, कॅच पकडणं गरजेचं आहे. यस, इट इज टेकन हँडसमली. सचिन पॅव्हेलियनमध्ये परत. तर सचिन बाद झालाय. धावसंख्या किती होती? 13 धावसंख्या अशुभ मानली जाते. मात्र 13 धावसंख्या वासोळे संघ. 13 फॉर द लॉस ऑफ फर्स्ट विकेट. विश्वनाथची साथ देण्यासाठी आता अर्जुन मैदानावर येत आहेत. नक्कीच हडल होत आहे. थोडंसं फास्ट करायचं आहे. रिक्वेस्ट ऑल द प्लेयर्स. मांढरदेवी संघ कॅप्टन लगेच फिल्डिंग लावून घ्या. रिक्वेस्ट विनंती असेल, आपण आज अंतिम दिवसामध्ये हा सामना खेळवतोय. संध्याकाळी आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशनसाठी या ठिकाणी वेळ हवा आहे. आणि नक्कीच श्री वाघेश्वरी चषक 2024 या वर्षातील शेवटची स्पर्धा असेल. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित या स्पर्धेमध्ये थोडंसं फास्ट करायचा रिक्वेस्ट. मांढरदेवी संघ पुन्हा एकदा विनंती असेल, आपणास फिल्डिंग सेटअप करा लवकरात लवकर. आणि पंच मेहर कमिटीचा निर्णय आहे की आपण खूप स्लो खेळत आहे, तर पंच मेहर यांना विनंती असेल की आपण थोडंसं फास्ट करून घ्या.
चला लगेच निर्णय घ्यायचेत. दोन खेळाडू आपण मैदानात पाहतोय ते म्हणजे फलंदाज अर्जुन आणि विश्वनाथ. कॅप्टन हिमसेल्फ लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ऑरेंज कॅप कोणाला दिली जाते? IPL मध्ये जो बॅटर उत्कृष्ट रन्स बनवतो तो बॅटर. विश्वनाथ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जास्त रन बनवेल का? कारण सचिनने आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं. 1 डाऊन बॅटर. सचिनने किती रन बनवलेत हे देखील आम्हाला प्रत्येक कळवत आहेत. 12 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार या निश्चितीनं 12 धावा केल्या. तंबूत परतल्यानंतर आपल्याला टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. ही जबाबदारी सचिनने पार पाडली. अर्जुन काय करतोय हे बघायचंय कारण विश्वनाथला एक एंड सांभाळून घ्यायला हवं. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने हँडसम या ठिकाणी लॉफ्ट केलाय कवच क्षेत्रामधून. या ठिकाणी व्हॉट अ कॅचेस विन द मॅचेस. ॲब्सोल्युटली अ वंडरफुल कॅच बाय जयचा जय जयकार होतोय. कॅच अप्रतिमरित्या पकडली जाते. डीप झोन्स कव्हर रिजन मध्ये हा जो झेल पकडलाय तो म्हणजे एका मोठ्या फलंदाजाला तंबूमध्ये परतवलंय आणि नक्कीच मॅच परत आली आहे का? हा झेल खूप महाग ठरतोय का? हे सगळं समीकरण या सामन्याचं चित्र या झेलवर अवलंबून आहे का? येणारे काही काळ, येणारे काही चेंडू, या ठिकाणी येणारे क्षण सांगतील फलंदाज कुठला येतोय. प्रदीप आणि अर्जुन. तर प्रदीप आणि अर्जुनवर एक जबाबदारी आहे. 13 धावांवरती 2 गडी बाद झालेत. अशुभ संख्या म्हटली जाते. मात्र या अशुभ मधून शुभ काय करायचं आहे? 3 गडी बाद झालेत. प्रतीक कळवत आहेत 13 बाद झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मांढरदेवी आई मांढरदेवीचा आशीर्वाद असलेला संघ आपल्या समोर दाखल झाला. 46 धावांचं टार्गेट दिलं. टॉस हारल्यानंतर आम्ही कर्णधारांना विचारलं होतं की आपल्याला कसं वाटतंय. नाही, आम्ही टॉस जरी हरलो असेल तरी आम्ही सामन्याकडे आमचं या ठिकाणी लक्ष वेधित करणार आहोत आणि चांगला टार्गेट दिल्यानंतर समोरच्या संघाला रोखणार आहोत. ते काहीचं चित्र काहीच्या सामन्यावरती पकड आहे. दे आर ऑन द ड्रायव्हर सीट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. कधीही कुठल्या क्षणी हा खेळ वासोळे या संघाकडे झुकू शकतो. गोलंदाजी टिचून मारा करणं गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं आहे. मी म्हणेल मांढरदेवीचं क्षेत्ररक्षण आत्तापर्यंत जर मी सामने पाहिले, योगेशने कॅच घेतला. माहिती आम्हाला आत्ता मिळाली. योगेश वेल कॅच्ड त्या ठिकाणी टेकन बाय योगेश. अतिशय या ठिकाणी उत्कृष्ट. मांढरदेवीचे जेवढे चाहते आहेत, मांढरदेवी गावातील जे यूट्यूब 7 स्टारच्या माध्यमातून जेवढे गावकरी बघतायत, जे क्रीडा रसिक बघतात, नक्कीच त्यांनी टाळ्याचा जल्लोष केला असेल. ओ यस, व्हॉट अ डिलिव्हरी. अगदी चेंडू मिडल स्टंपवर आहे आणि तदनंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे ऑफ साईडला. काहीसा लेग ब्रेक, काहीसा बुचकळ्यामध्ये पाडणारा, काहीचा संभ्रम निर्माण करणारा फलंदाज झाला. हा चेंडू या ठिकाणी कंप्लीट होतोय तो म्हणजे विसावतोय विकेटकीपरच्या हातामध्ये. यस, हा शॉट पिच आहे. बिरकावलाय, चान्स घेतलाय आणि चेंडू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गॅदर केला जातोय वाईडिश मेडॉन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय एक मात्र धाव मिळेल संघाला. संघ यापुढे पुढे जातोय. धावसंख्या होते 15. 3 गडी बाद. प्रतीक माझ्या समावत आहेत. प्रत्येक धाव अतिशय चांगल्या रीतीने नोंदवत आहेत आणि आम्हाला कळवत आहेत की धावसंख्या किती झाली आणि विकेट्स किती झाल्यात. तर 15 धावा झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि 3 गडी बाद झाल्यात. श्री वाघेश्वरी चषक 2024. पुन्हा एकदा समस्त क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर यांचं मनीष मांढरे कॅप्टन. आपण खूप वेळ घेत आहे आणि नक्कीच आपल्याला पुन्हा विनंती केली जाते. खूप फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. आपले फील्ड सेटअप आहे ते पहिल्यांदाच आपण लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. वॉट अ डिलिव्हरी. बॅट्समन बीट होतोय, विकेट कीपर बीट होतोय. सर्वांना एक संभ्रमित करणारा एक अप्रतिम चेंडू आपण या ठिकाणी पाडताना पाहतोय. जय उंची आहे आणि उंचीचा वापर एक चांगलं फॉलो थ्रू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं
काना जवळून केलेली गोलंदाजी आपण पाहतोय, व्हेरिएशन्स आपण पाहतोय आणि नक्कीच प्रत्येक गोलंदाजाकडे लाईन डायरेक्शन स्पिन या 4 अंगाला जो प्रभुत्व गाजवतो त्याचंच समीकरण इक्वेशन चांगलं होतं. यावेळी पुढचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा सिंगल मिळते. ओ नो, यावेळी मिसफिल्ड. एक धाव तो वेगाने घेतले आणि दुसरी धावाकडे देखील मार्गस्थ होताना आपण 2 फलंदाजांना पाहतोय. तिसरी धाव घेणार का की विकेट या ठिकाणी सुरक्षित होणार नाहीये. ओ हो, चौथा गडी बाद. हा धोका की आत्महत्या येणारे क्षण सांगतील. तर आदरणीय शेलार साहेब आपण या ठिकाणी यायचंय. जरा युवा नेते आणि दत्ता शेलार खावली वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आदरणीय युवा नेते श्री दत्ता शेलार साहेब आपण यायचंय मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे सर. 17 धावा 4 गडी बाद प्रतीक मला कळवत आहेत आणि अतिशय लवकर करायचं आहे. फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. फलंदाज कोण आलेत हे आम्हाला सांगायचं आहे. प्रमोद या ठिकाणी आलेत. बाद कोण झालेत? अर्जुन आणि तर प्रदीप आणि प्रमोद. पी फॅक्टर काय या ठिकाणी प्रगती करतो हे आपल्याला बघायचं आहे. शेलार साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. दत्ता शेलार नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये हे शेलार साहेबांचं जे हसतमुख या ठिकाणी उपस्थिती लाभते ती वंदनीय आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे थँक्स करतो आणि सामन्याकडे वळतो. सामना खूप चांगल्या पद्धतीने मांढरदेवी संघानं ग्रीपमध्ये केलाय. मात्र फील्ड सेटअप लवकर करायचे, वेळ खूप घेत आहेत मांढरदेवी कॅप्टन. आपण थोडंसं फास्ट करायचं आहे. आय रिक्वेस्ट बोथ द अंपायर्स मेहर सर आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. फास्ट क्रिकेटवरती भर द्यायचं आहे आणि खेळाडूंना विनंती करायची की आपण फास्ट खेळा. विक्रम राइट आर्म ओ विकेट दूर वाले छोर से गेंदबाजी करेंगे. यावेळी असमानतामध्ये दुसरा मासा 5वा गडी बाद झालाय का? यस प्रतीक कळवत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. मांढरदेवीचे कॅप्टन ज्या पद्धतीने म्हणाले होते की मांढरदेवींचा आशीर्वाद आमच्या आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही क्रिकेट खेळणार. आम्ही धावसंख्या उभारणार आणि नंतर प्रतिस्पर्धी वासोळे ए संघाला बलाढ्य संघाला आम्ही रोखणार. हे सगळं त्यांनी बोलून दाखवलं आणि आता प्रत्यक्ष करताना आपण बघतोय. कारण बोलणं सोपं आहे मित्रांनो आणि करणं खूप अवघड असतं. मात्र क्रिकेटमध्ये ज्याने करून दाखवलं त्याचाच विजय प्रस्थापित होतो आणि त्याचाच जय जयकार होतो. चला फास्ट फलंदाज पाठवायचे आहेत आणि फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. सर रेनवळे दत्तकृपा वर्सेस कोंडोली जय महाराष्ट्र आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होत आहेत. विजेते संघ दोन्ही रेनवळे दत्तकृपा वर्सेस कोंडोली जय महाराष्ट्र या 2 संघांच्या दरम्यानची पुढची लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. याची देही याची डोळा हा श्री वागेश्वरी चषकाचा हा 16मध्ये आपण सर्व या ठिकाणी अनुभवणार आहात. एक चांगले 2 मोठी स्पर्धा यास तुमच्या भेटीला येते. या वर्षाच्या सांगतेला 2024ची सांगता सुरेख करतायत वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक नवीन आयोजन मेनवली गावाला मेनवली क्रिकेट क्लबला या ठिकाणी संधी मिळते आणि संधीचं त्या मेनवली क्रिकेट क्लब मेनवलीनं सोनं केलं असं मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून म्हणेल. कारण उत्कृष्ट आयोजन उत्कृष्ट नियोजन एक चांगलं अभ्यंगतांचं स्वागत मान्यवरांचं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आभार प्रदर्शन करतायत. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहेत. याचसाठी त्यांना खूप खूप आभार. सामन्याकडे आपण वळूया. एज लागते आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं धोका होऊ शकतो. पंच काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुरक्षित आहेत फलंदाज. थोडंसं लेट होतोय मात्र या ठिकाणी घाई करायची आहे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. वाईटचा इशारा पंच मेहर सर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि तेवढीच चांगली पंचगिरी आपण मेहर सर यांच्या माध्यमातून बघतोय. पंच क्रिकेटमधील भटजी ज्या पद्धतीने लग्नामध्ये कुठल्याही पद्धतीने भटजीशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही. एक पवित्र कामाला ज्यांचा हातभार लागतो ज्यांच्या शुभ हस्ते कार्य या ठिकाणी संपन्न होतं लग्न कार्य त्याच पद्धतीने क्रिकेटचं लग्न कार्य हे संपन्न होत आहे. ते म्हणजे मेहर यांच्या माध्यमातून. धावसंख्या किती झाली आहे? 20 धावसंख्या मात्र आहे. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष आहे. दिल्ली बहुत दूर है मेरे यारो लेकिन आपको खेलना ज़रूर है.
या ठिकाणी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, याच पद्धतीनं चायनामन डिलिव्हरी, स्लोअर वन डिलिव्हरी, व्हेरिएशन्स क्रिकेटमधील शेन वॉर्नला आठवलं जाते. या लिलया एक दिवंगत कैलाशवासी शेन वॉर्न यांचं देखील या ठिकाणी स्मरण होताना आपण बघतोय. व्हेरिएशन्सचा बादशाह, अतिशय 8 चेंडू गाठीशी असणारा, एका षटकामध्ये खूप चांगल्या व्हेरिएशन्ससाठी वाखाणला जोगा आणि नक्कीच प्रसिद्ध असलेल्या शेन वॉर्नचं या ठिकाणी कौतुक असेल. त्यांची आठवण ताजी तरोताजा होत असताना आपण बघतोय. गोलंदाज विक्रम, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पहिल्यांदाच पाहतोय. फिरकीची जादू न्योछावर करणं म्हणजे काय हे विक्रमनं दाखवून दिलं, जयने दाखवून दिलं. नक्कीच कौतुक असेल. यावेळी परत एकदा पाहू शकता अगेन तो स्पिन खेळण्याचा हा धोका आणि गडी बाद होतोय, तो म्हणजे 6वा. 20 धावा आणि 6 गडी बाद. अंकुश स्पर्धेवर अंकुश लावण्यासाठी येतोय का? तर मी रिक्वेस्ट करेल, विनंती असेल, रेणावळे दत्तकृपा कॅप्टन ॲज वेल एज कोंडवली जय महाराष्ट्र, 2 आजच्या दिवसातील विजेते संघ एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत. एक मोठा सामना मित्रांनो या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे आणि मोठा सामना असेल त्यावेळी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. हळूहळू आजचा दिवस आहे तो म्हणजे विश्रांतीचा दिवस, रविवार, आणि या रविवारी हा वर्षाचा शेवटचा रविवार आहे मित्रांनो. आणि वर्षाची सांगता श्री वाघाचोरी चषकाकडे पाहून रविवार आपला या ठिकाणी उपस्थित राहण्याला सर्व क्रीडा रसिकांचं विशेष कौतुक करेल की आपला शेवटचा दिवस जो आहे तो आपण या पद्धतीने या ठिकाणी एन्जॉय करताय. याबद्दल आपलं खरंच या ठिकाणी स्वागत असेल आणि कौतुक देखील असेल. कौतुक असेल ते म्हणजे मेणवली क्रिकेट क्लब मेणवली संघाचं आपण प्रथम आयोजन केलं आहे आणि पहिलं पर्व आपण जे आयोजित केलं आहे ते म्हणजे श्री वाघाचोरी चषक 2024 आणि वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गतचे ही संधी जी दिली आहे त्या पद्धतीने आम्ही अध्यक्ष चोरगे साहेब तसेच उपाध्यक्ष यांचं देखील सहर्ष स्वागत आणि आभार करतो. आणि सामन्याकडे वळतो. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, एक्झॅक्टली लॉंग ऑन क्षेत्रात हा येतोय सुरेख उत्तुंग षटकार. कहते हैं देर आए दुरुस्त आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, एक क्रिकेटमधील एक उल्लेखनीय, प्रशंसनीय आणि आकर्षक असं व्यक्तिमत्व असतं आणि ती जी बॅटिंग बघण्यासाठी डावखुऱ्या फलंदाजासाठी जी क्रीडा रसिकांची गर्दी असते ती आपण या ठिकाणी पाहतोय. गर्दीमध्ये आपण दर्दी देखील पाहणार आहात. षटकार आणि चौकाराला पारितोषिक लावताना आपण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये मान्यवरांच्या तर्फे पाहणार आहोत. मात्र आता षटकार येतोय, थोडीशी आशा जिवंत ठेवली आहे. 46 धावांचं लक्ष आहे. 26 धावा धावफलकावर आहेत. अजूनही खूप काही करून दाखवायचं आहे. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच 4 षटकार, 3 षटकार, 2 दुहेरी धावा कशा पद्धतीने खेळतात हे बघायचं आहे. मात्र यावेळी सिंगल येतं. डीप झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहेत आणि शिल्लक राहिले चेंडू 3 आणि धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 18. म्हणजेच आता मात्र निश्चितपणे 3 चेंडूंमध्ये 3 षटकार क्षमता आहे का डावखुरा फलंदाज प्रकाश टाकेल का? प्रकाश झोतामध्ये नाही, यावेळी रोखलंय. कार्पेट के सहारे केवळ सिंगल मिळते प्रकाशला. 2 चेंडू, धावा हव्या त्या 17 रन्स नीड टू विन दिस मैच. 2 डिलीवरीज लेफ्ट, 2 गेंदे शेष है. जीत के लिए चाहिए 17 रन. खूप चांगल्या पद्धतीने यावेळी सामन्यावर पकड निर्माण केली आहे. कौतुक करेल मी दोन्ही संघाचं. अशा पद्धतीचा खेळ आम्हाला दाखवला आपण की आपण नक्कीच वर्षाच्या शेवटी आपल्या दोन्ही संघाचं नाव होईल. यावेळी डॉट डिलिव्हरी चेंडू राहिले ते 2 चेंडू आणि 17 धावा. पुढचा सामना मित्रांनो आपल्या समोर प्रदर्शित होताना आपण पाहणार आहोत 7 स्टार लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून. तो म्हणजे रेणावळे दत्तकृपा वर्सेस कोंडवली जय महाराष्ट्र. लास्टचा चेंडू आहे का? प्रतीक चेक करतील आणि यावेळी सामना जिंकतोय तो म्हणजे संघ मांढरदेवी. मॅन ऑफ द मॅच. हु इज मॅन ऑफ द मॅच प्रतीक?
द मॅन ऑफ द मॅच जय मांढरे ना, जय मांढरे. तर सन्मान चिन्ह आणि